तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याला कालच 1 महिना पूर्ण झाला। या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, अनेक बड्या दहशतवाद्यांचा खात्मा केला। पण भारताचे 2 मोठे गुन्हेगार अजून मोकाट आहेत, जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर आणि लष्कर ए तोयबाचा हाफिज सईद। आता भारताचं पुढचं टार्गेट आहे हाफिज सईद। ऑपरेशन सिंदूर जारी है, अब हाफिज सईद की बारी है। ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचं आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं। पाकिस्तानी सैन्याचे एअरबेस, सीमेवरच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। यात मुरीद के बहावलपूर या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा सारख्या कुख्यात संघटनांच्या अड्ड्यांचे आता केवळ हे असे ढीग शिल्लक आहेत। पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर आणि इतर वेगवेगळ्या कारवायांमध्ये भारतीय सैन्याने 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले। त्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर, मुदस्सर उर्फ अबू जिंदाल, हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर अशा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश होता। पण आता वेळ आहे ती याच यादीतला सर्वात मोठा दहशतवादी आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला ठेचण्याची। हाफिज सईद, वय वर्ष 75, संघटना लष्कर ए तैयबा, बक्षीस 64 कोटी रुपये। हाच हाफिज सईद सध्या पाकिस्तानी जेलमध्ये बंद आहे। या सईदची कुंडली नेमकी कशी आहे ते पहा। मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला आहे। जमात उद दावा आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांचा संस्थापक आहे। 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेला हल्ला, 2006 मध्ये मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण, 2008 मध्ये मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप, 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी घोषित। भारताच्या दबावामुळे 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये अटक, सध्या लाहोरच्या कारागृहात बंद असल्याची माहिती आहे। हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत। हाफिज सईद हा जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। अमेरिकेनेच त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय। अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये हाफिज सईदचा हात उघड झालाय। 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यांच्या मागचा सूत्रधार देखील हाफिज सईद हाच होता। मुंबई हल्ल्यानंतर फक्त अमेरिकेनेच नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिज सईदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं। 2019 साली पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर 31 वर्ष कारावासाची शिक्षा झाली होती। पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी सरकारच्या आशीर्वादाने दहशतवाद्यांचा हा आका खुलेआम पाकिस्तानात वावरत असल्याची माहिती आहे। पण कधीपर्यंत? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।